एक मिनिट बघा. आता काय मार्केट आपलं कम्प्लिटली एका झोनमध्ये ना, आपण वेट करतोय की ब्रेकआउट आला तर प्लॅन करू, ब्रेकआउट नाही आला तर काय करणार आपण. सो लेट सी, बघूयात आपण, वेट करूया. आणि माझ्यामध्ये 10:45 एक न्यूज होती, पण 10:47 झाल्या अजूनही काही इम्पॅक्ट आलेला नाही. राईट, चॉपी मोडमध्येच आहे, त्याच लेवल्सला तो रिस्पेक्ट करतोय अजून. इफ एक्सपेक्टेड आहे की ह्या मिनिटमध्ये त्यांनी ब्रेकआउट द्यायला पाहिजे होता, बट इफ जर त्यांनी ब्रेकआउट दिला नाही तर मग काय मार्केट तेच टाइमपास करा. आणि मग मार्केट मुवमेंट कधी देईल? रात्री 11:30 नंतर, नाही तर मग सकाळी 2:30 नंतर. सो मे बी आता मला काहीच दिसत नाही, त्याच झोन मध्ये होतो. लाईनला रिस्पेक्ट केला आणि परत वर चाललंय, बरोबर ना. आणि ह्या मुवमेंटला पण कॅप्चर करून तुम्ही आरामात 100 पिप्स 50 पिप्स काढू शकता एकदम इझिली. जसं की लाईक तुम्ही इथे या लोला बाय केलं, या हायला सेल केलं, ऑलमोस्ट 100 पिप्स 80 पिप्स इझिली भेटतात. आणि हेच तर सिग्नल असतात, हेच तर सिग्नल येतात आपले, राईट. बघा आता आला की नाही तो वर, त्या लेवलला आपल्या रिस्पेक्ट केला आणि ऑलमोस्ट नाही जरी बोललो आपण तर किती पिपा वर गेल्या बघा. इथे होता 3994 पासून 4000, म्हणजे 60 पिप्स 60 पिप्स. आणि मी तुम्हाला काय सांगितलं, 100 पिप्सचा मॅक्झिमम 50 पिप्सचा आपला फर्स्ट टार्गेट, म्हणजे एक टार्गेट तर आपलं काय आला हिट झालं. म्हणजे हे काय वेगळं शिकवलंय का? नाही. सेम जे मी करतो तेच तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि बघा आता तो 60 वरून 4001 पर्यंत गेला, म्हणजे ऑलमोस्ट 70 पिप्स. आणि हार्डली अजून 2 पिप्स जर तो वर गेला तर 100 पिप्स आले आपले, आपला टार्गेट झाला. आणि किती वाजलेत? रात्रीचे 11. तरी सुद्धा तुम्हाला मार्केटमध्ये एक्स्ट्रा डोकं लावायची काही गरज पडली का?